बारामतीत अवधूत नगर इथं लाखो रुपयांच्या झाडांची कत्तल, परवानगी न घेता तोड झाल्याची शक्यता, नागरिकांमध्ये संताप। बारामती शहरातील अवधूत नगर परिसरात मोठ्या प्रमाणावर निलगिरीच्या झाडांची तोड सुरू असल्याचं समोर आलं असून या प्रकारामुळे पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये। कॅनॉलच्या कडेला तसेच परिसरातील काही भागांमध्ये अनेक वर्षांपासून उभी असलेली झाडं अचानकपणे कापली जात असल्याचं नागरिकांनी सांगितलंय। या झाडांची किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। मिळालेल्या माहितीनुसार अवधूत नगर परिसरातील कॅनॉल लगत असलेल्या निलगिरीच्या झाडांची काही दिवसांपासून सातत्यानं तोड केली जाते। या झाडांमुळे परिसराला मोठ्या प्रमाणावर सावली मिळत होती, तसेच पर्यावरण संतुलन राखण्यासाठीही या झाडांचा महत्त्वाचा वाटा होता। मात्र कोणती पूर्वसूचना किंवा माहिती न देता अचानकपणे झाडं कापली जात असल्यानं स्थानिक नागरिकांनी या प्रकाराबाबत प्रश्न उपस्थित केले। झाडांची तोड करताना संबंधित प्रशासनाची किंवा वन विभागाची आवश्यक परवानगी घेतली आहे का, याबाबत ही साशंकता व्यक्त केली जाते। परवानगी न घेता ही झाडं तोडली गेली असल्यास हा प्रकार गंभीर मानला जात असून यामध्ये आर्थिक व्यवहार किंवा अधिकाऱ्यांचे लागेबांधे आहेत का याची चौकशी करण्याची मागणीही पुढे येते। बारामती शहर हरित आणि स्वच्छ ठेवण्यासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड मोहिमा राबवल्या होत्या। त्यांच्या पुढाकारामुळे शहरात विविध ठिकाणी हजारो झाडांची लागवड करण्यात आली होती आणि बारामतीला हरित शहर म्हणून ओळख मिळाली होती। मात्र त्या शहरात आता मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल होत असल्याचं चित्र पाहून अनेकांनी खंत व्यक्त केली आहे। पर्यावरण प्रेमींच्या मते शहराच्या विकासासाठी रस्ते किंवा इतर कामे आवश्यक असली तरी त्यासाठी अंधाधुंद झाडं तोडणं योग्य नाहीये। जर विकास कामांमुळे झाडं तोडणं अपरिहार्य असेल तर त्याऐवजी पर्यायी वृक्ष लागवड करणं बंधनकारक असावं। तसेच झाडांची तोड करण्यापूर्वी आवश्यक परवानग्या घेतल्या आहेत का याचीही सखोल चौकशी होणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं जातंय। दरम्यान या प्रकरणात बारामती नगरपालिकेनं झाडांची तोड नेमक्या कोणत्या कारणासाठी सुरू आहे याबाबत अधिकृत स्पष्टीकरण देणं आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होतीये। झाडांची अंधाधुंद कत्तल तातडीनं थांबवून पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी प्रशासनानं योग्य आणि पारदर्शक निर्णय घ्यावा अशी मागणीही स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।